हॅलो स्टुडंट्स. सो टुडे विल स्टार्ट नेक्स्ट पार्ट ऑफ नॉमेनक्लेचर आणि हा जो आहे तो आहे ॲरोमॅटिक कंपाऊंडसाठी. सो ॲरोमॅटिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण पाहतो आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये फर्स्ट वन, ॲरोमॅटिक कॅरेक्टर कशामुळे असतात तर ॲरोमॅटिक कॅरेक्टर जे आहेत ते नॉर्मली बेन्झिन न्यूक्लियस जो आहे याच्यामुळे येतील. ओके, सो नॉर्मल ज्या कंपाऊंड्समध्ये बेन्झिन आहे किंवा बेन्झिनचे डेरिव्हेटिव्स आहेत त्यांना आपण म्हणतो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचं आज आपण नॉमेनक्लेचर पाहणार आहोत. सो फ्यू रूल्स जे आहेत ते सिम्पलचे आपण पाहणार आहोत आणि मग त्यांच्या एक्झाम्पल्सकडे जाणार आहोत. सो फर्स्ट वन, IUPAC नॉमेनक्लेचर जेव्हा आपण एक्सप्लेन करणार आहे तेव्हा फंक्शनल ग्रुपवर डिपेंड नॉमेनक्लेचर एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला. सो फर्स्ट वन, पहिल्या पार्टमध्ये न्यूक्लिअर सबस्टिट्यूशन जे आहे, न्यूक्लिअर सबस्टिट्यूशन, मग न्यूक्लिअर सबस्टिट्यूशन म्हणजे कोण तर बेन्झिन. सो टू डिफरंट रूल्स जे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये फर्स्ट वन जो आहे न्यूक्लिअर सबस्टिट्यूशन मीन्स बेन्झिनला डायरेक्ट फंक्शनल ग्रुप अटॅच असेल. मग आता या केसमध्ये आपण फंक्शनल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झिन न्यूक्लियस. फॉर एक्झाम्पल असे काही कंपाऊंड्स आपल्याकडे फिनॉल, बेन्झिनला डायरेक्टली OH अटॅच असेल किंवा टोल्विन मीन्स वॉट बेन्झिन डायरेक्टली अटॅच विथ CH3. आणि सेकंड पार्ट जो आहे साइड चेन सबस्टिट्यूशन मीन्स फंक्शनल ग्रुप अटॅच टू साइड चेन. बेन्झिनला डायरेक्टली अटॅच नाही आहे, मग बेन्झिनला डायरेक्टली अटॅच असेल then it's called as what nuclear substitution, and if attached with side chain it's called as side chain substitution. So या केसमध्ये बेन्झिनला आपण कन्सिडर करतो ॲज अ बेन्झाईल ग्रुप. जस्ट फॉर एक्झाम्पल बेन्झिनला एक कार्बन अटॅच्ड आहे आणि कार्बनला पुढे फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे. सो त्या केसमध्ये बेन्झिनला आपण बेन्झाईल असं कन्सिडर करणार आहे. म्हणजे बरेचसे एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल बेन्झाईल अल्कोहोल, बेन्झाईल अमाइन. इन बेन्झाईल अल्कोहोल benzene attached with one carbon and that carbon attached with OH. Okay, similarly in benzyl amine, benzene attached with carbon and carbon attached with what the amino group means what the NH2. So it's called as benzyl amine. So यांना आपण म्हणतो बेन्झिन डेरिव्हेटिव्स. ओके, मग आता यांचे काही एक्झाम्पल पाहणार आहोत. बिफोर दॅट बेन्झिनचं IUPAC नेम, बेन्झिनच्या नेम्समध्ये जर का आपण चेक केलं तर बेन्झिनमध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आहेत 3. सो बेन्झिनला आपण नॉर्मली एक्सप्लेन करताना सायक्लोहेक्स 1, 3 and 5 ट्राय इन मीन्स वॉट 3 डबल बॉन्ड आहेत ऑल्टरनेट पोझिशनला 1, 3 and 5 पोझिशनला. ओके, मग याचं हे IUPAC नेम आहे, बट आपण त्याला बेन्झिन असंच कन्सिडर करणार नेमिंग करताना म्हणजे काय होईल ते इझी होईल. सो याचे काही एक्झाम्पल्स आहेत, त्या एक्झाम्पल्सवर आपण फोकस करूयात. First one, aromatic compound containing one ring. Single ring असलेले aromatic compounds. First one, फक्त बेन्झिन घेतलं आपण. या बेन्झिनला कुठेही बाहेरचा किंवा फंक्शनल ग्रुप किंवा अदर दॅन कार्बन अँड हायड्रोजन अटॅचमेंट नाही आहे. सो 6 कार्बन ॲटम अँड 6 हायड्रोजन रिंगमध्ये अरेंज झालेत आणि त्या रिंगमध्ये ऑल्टरनेट डबल बॉन्ड आहेत. याला आपण कन्सिडर करतो ॲज अ बेन्झिन. ओके, आता बेन्झिनचे अजून 2 एक्झाम्पल घेतले ज्याच्यामध्ये आपण बेन्झिनचे डेरिव्हेटिव्स पाहतो. सो फर्स्ट एक्झाम्पल जो आहे मिथाइल ग्रुप अटॅच टू बेन्झिन मीन्स वॉट 1 हायड्रोजन ऑफ बेन्झिन. या बेन्झिनच्या 6 कार्बनच्या एका कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी CH3 आला आहे. जर CH3 असेल तर याला म्हणतो आपण मिथाइल बेन्झिन. ऑन कॉमनली इट्स कॉल्ड ॲज व्हॉट टोल्विन. कॉमनली इट्स कॉल्ड ॲज व्हॉट टोल्विन. सो मिथाइल अटॅच विथ बेन्झिन, मिथाइल बेन्झिन. सिमिलरली सेकंड केसमध्ये C2H5 स्टँड फॉर इथाइल ग्रुप. हा जो आहे तो आहे इथाइल ग्रुप. सो इथाइल अटॅच टू बेन्झिन म्हणून याचं नाव आहे इथाइल बेन्झिन. ओके, मग या तिन्ही कंपाऊंडमध्ये एकच रिंग आहे, सिंगल रिंग. सो 1 रिंग. देन नेक्स्ट वन थोडासा चेंज करू आपण आणि याच्यापेक्षा पुढचे ॲडव्हान्स कंपाऊंड जे आहेत त्याच्याकडे जाऊयात. नेक्स्ट वन, 2 सबस्टिट्यूशन्स ऑन सेम रिंग. सो इथे एक आहे आणि त्याच्या ॲडजेसंट पोझिशनला इथे एक आहे. सो द फर्स्ट, या दोघांपैकी एकाला आपण कन्सिडर करणार आहे ॲज अ फंक्शनल ग्रुप अँड सेकंड वी यूज ॲज व्हॉट इज सबस्टिट्युएंट. मग आता या दोघांपैकी जर का याला फंक्शनल ग्रुप कन्सिडर केला
देन विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट सेकंड प्रेझेंट ऑन सेकंड कार्बन आयटम. ओके, सो याला जर का आपण 1 नंबरिंग केलं तर याच्या शेजारचा म्हणजे कोण आहे 2. सो 1 2 डायमिथाइल, डाय स्टँड फॉर टू सेम ग्रुप. सो 1,2 डायमिथाइल बेन्झीन, 1,2 डायमिथाइल बेन्झीन. और with respect to first methyl group, second methyl group present on ortho position. ही आहे ऑर्थो, त्याच्या पुढची आहे मेटा अँड एक्झॅक्टली अपोजिट कोण आहे पॅरा. सो एक फंक्शनल ग्रुप वाला CH3 आणि दुसरा जो आहे तो सबस्टिट्यूएंट, तो आहे ऑर्थो पोझिशनवर. सो इट्स कॉल्ड ॲज ऑर्थो. अँड 2 मिथाइल ग्रुप असेल बेन्झिनला अटॅच तर त्याला आपण म्हणतो झायलिन. ऑर्थो झायलिन, ऑर्थो झायलिन. नाउ नेक्स्ट वन, ह्या मिथाइल ग्रुपला आपण फक्त मेटाला शिफ्ट केलंय या केसमध्ये. सो हा फर्स्ट कार्बन, देन सेकंड कार्बन, देन थर्ड कार्बन. सो 1,3 डाय मिथाइल. एक मिथाइल ग्रुप फर्स्ट कार्बनला असेल, देन विथ रिस्पेक्ट टू दॅट सेकंड मिथाइल ग्रुप जो आहे तो कुठे आहे थर्ड कार्बनला आहे, म्हणून याला 1,3 डाय मिथाइल बेन्झीन. किंवा या ग्रुपची पोझिशन पाहिली तर ही आहे मेटावर, म्हणून याला आपण मेटाझायलिन असे म्हणतो, मेटाझायलिन. मग ह्या दोघांसारखाच नेक्स्ट वन कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये एक CH3 वर आहे आणि दुसरा CH3 एक्झॅक्ट अपोजिटला आहे. सो 1 2 3 4 और इट मे बी 1 2 3 4. पोझिशन दोन्ही बाजूनी काय येईल, सेम येईल. सो 1,4 डायमिथाइल benzene, or it's also known as paraxylene. ओके, पॅरा पोझिशनला कोण आहे, दुसरा CH3 ग्रुप आहे. सो ही आली फर्स्ट वन फंक्शनल पोझिशन, ऑर्थो मेटा अँड पॅरा, ऑर्थो मेटा अँड पॅरा. सो पॅराझायलिन. ओके, देन नेक्स्ट वन नाउ 3 substituent present on same ring and तिन्हीच्या तिन्ही इथे सेम आहेत. मिथाइल ग्रुप, मिथाइल ग्रुप, मिथाइल ग्रुप. सो मिथाइल ग्रुप फर्स्ट वाला कन्सिडर करू आपण फर्स्ट पोझिशन वर, देन फ्रॉम लेफ्ट और राइट रिमेनिंग टू प्रेझेंट ऑन सेम कार्बन आयटम. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 and 6. सो फर्स्ट पहिल्या पोझिशनला आहे, सेकंड सबस्टिट्यूएंट थर्ड पोझिशनला आहे आणि थर्ड जो आहे तो फिफ्थ पोझिशनला आहे. सो 1,3,5 3 सेम ग्रुप. सो ट्राय 1,3,5 ट्राय. कोणते ग्रुप आहेत, मिथाइल ग्रुप आहेत. सो मिथाइल बेन्झीन. ओके, देन यालाच आपण म्हणतो मिसिटिलीन. इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट, मिसिटिलीन. or it's also known as a symmetrical trimethyl benzene. Symmetrical trimethyl benzene. याला कुठूनही पाहिलं तरी हा सिमेट्री रिप्रेझेंट करतो. देन नेक्स्ट वन. आता या केसमध्ये एकच सबस्टिट्यूएंट आहे, पण तो सबस्टिट्यूएंट जो आहे तो थोडासा वेगळा आहे, मोठा आहे, एक कार्बनपेक्षा जास्त कार्बन आहे. सो 1 2 3 या 3 कार्बन वाल्या चेनच्या मिडल कार्बनला बेन्झीन अटॅच्ड आहे. 3 कार्बन वाला अल्केन, मिडल कार्बनला कोण अटॅच्ड आहे, बेन्झीन. सो बेन्झीनचा अटॅचमेंट जो आहे तो सेकंड कार्बन आहे. सो हा 1 हा 2 हा 3. सो सेकंड कार्बन ॲटम ऑफ प्रोपेन अटॅच विथ बेन्झीन. सो वी रिप्रेझेंट अटॅचमेंट हियर. सो याला म्हणतो आपण 2 प्रोपाइल बेन्झीन. 2 प्रोपाइल बेन्झीन. प्रोपाइलचा सेकंड कार्बन बेन्झीनला अटॅच आहे. प्रोपाइलचा सेकंड कार्बन बेन्झीनला अटॅच आहे. और कॉमनली इट्स नोन ॲज व्हॉट, क्युमिन. कॉमनली इट्स नोन ॲज व्हॉट, क्युमिन. किंवा यालाच आपण आयसोप्रोपाइल बेन्झीन म्हणतो. आयसोप्रोपाइल बेन्झीन मीन्स व्हॉट, आयसो मीन्स मिडल कार्बन. मिडल कार्बन अटॅच विथ बेन्झीन. सो इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज आयसोप्रोपाइल बेन्झीन. Isopropyl benzene. Then next one, 2 carbon with double bond. So 2 carbon with double bond means what? Ethylene group. Okay. So हा इथिलीन ग्रुप आहे आणि याच्या कोणत्या तरी एका कार्बनला बेन्झीन अटॅच्ड आहे.
सो इथे इथेनिल, ज्याला आपण IUPAC मध्ये यूज करतो, सो इथेनिल बेन्झीन. सो इथेनिल मीन्स व्हॉट? 2 कार्बन विथ 1 डबल बॉन्ड, 2 कार्बन विथ 1 डबल बॉन्ड. सो इथेनिल बेन्झीन, और इट्स ऑल्सो नोन ॲज स्टायरीन. ओके, ज्याला आपण विनाइल बेन्झीन असंही रिप्रेझेंट करू शकतो. विनाइल मीन्स व्हॉट? C डबल बॉन्ड C, आणि या कार्बनला बेन्झीन ॲज अ सबस्टिट्यूएंट कन्सिडर केला तर विनाइल बेन्झीन, विनाइल बेन्झीन, विनाइल बेन्झीन याला असं रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट वन, थर्ड substitution, more than one ring वाला. So depend on the ring. या कंपाउंड्सचा डिफरंट नॉमेनक्लेचर आहे. इफ 2 फ्युज्ड रिंग्स देन इट्स कॉल्ड ॲज नॅफ्थॅलिन. 2 फ्युज्ड रिंग्स आहेत, दोन्ही रिंगमध्ये 3 ऑल्टरनेट डबल बॉन्ड आहे. हा डबल बॉन्ड जरी इकडे दिसला तरी हा दोन्ही रिंगमध्ये कॉमन आहे. सो याला म्हणतो आपण नॅफ्थॅलिन. If 3 ring fused, then it's called as anthracene. 3 रिंग आहेत. Every carbon is sp2 hybridized. चेक करा, प्रत्येक कार्बनचे 4 बॉन्ड आहेत आणि त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड असलाच पाहिजे. याला म्हणतो आपण sp2 हायब्रिडाइज वाले कार्बन, आणि हे सगळे कुठे आहेत? अँथ्रॅसिन मध्ये. नाव नेक्स्ट वन स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरमध्ये 2 लिनियर आणि एक अपर वन आहे. याला म्हणतो आपण फिनॅन्थ्रीन. अँथ्रॅसिन लिनियर, फिनॅन्थ्रीन थोडीशी अँग्युलर. Okay, then next one. Now different alkyl group if attached with benzene, then त्याला काय म्हणतो आपण? So first one, if one hydrogen, इकडचा एक हायड्रोजन आपण बेन्झीनचा एलिमिनेट केलाय. इथे हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन आपण काढलाय, आणि जो उरलेला कंपाऊंड आहे हा कंपाऊंड नॉर्मली आपण रिप्रेझेंट करतो ॲज C6H5. आणि एक बॉन्ड जो आहे तो आपल्याकडे शिल्लक आहे. त्याच्या कंपाऊंडला किंवा त्या ग्रुपला आपण म्हणणार आहे फिनाइल ग्रुप. ओके, इट्स बिकॉज ऑफ व्हॉट? C6H6 नोन ॲज अ फिन. ओके, C6H6 known as what? Fin. So if one hydrogen less than alkane known as alkyl group, similarly one hydrogen less than fin known as phenyl group, last E replace with YL. Last E replace with YL. Alkyl group sarkas aryl group सुद्धा आहे, and that we represent as what? Phenyl group. Okay, then second one. Suppose that benzene attached with CH2 आणि हा एक बॉन्ड शिल्लक आहे. सो बेन्झीन अटॅच विथ CH2, बेन्झीन अटॅच विथ CH2 या ग्रुपला आपण रिप्रेझेंट करतो ॲज बेन्झाइल ग्रुप. ॲज बेन्झाइल ग्रुप. सो बेन्झाइल मीन्स व्हॉट? बेन्झीन अटॅच विथ CH2. आता याला पुढे कोणीही अटॅच असू द्या. फॉर एक्झाम्पल जर Cl असेल देन बेन्झाइल क्लोराइड, बेन्झाइल क्लोराइड, बेन्झाइल क्लोराइड. जर OH असेल बेन्झाइल अल्कोहोल, बेन्झाइल अल्कोहोल. देन या OH च्या ठिकाणी जर NH2 असेल बेन्झाइल अमाइन, बेन्झाइल अमाइन. ओके, सो हा ग्रुप जो आहे याचं नाव बदलणार नाही. हा जो आहे तो बेन्झाइलच आहे. देन नेक्स्ट वन. सपोज दॅट एकच हायड्रोजन इथे आहे आणि इकडे दोन दुसरे लोक असतील. मीन्स बेन्झीन अटॅच विथ ओनली CH. हियर बेन्झीन अटॅच विथ CH2. हियर बेन्झीन अटॅच विथ CH ओनली. देन दॅट कंपाऊंड इज नोन ॲज बेन्झाल. बेन्झाल. आता सपोज दॅट मी इथे 2 क्लोरीन अटॅच केले तर याला म्हणता येईल बेन्झल क्लोराइड. बेन्झल क्लोराइड, बेन्झल क्लोराइड मीन्स व्हॉट? बेन्झल स्टँड फॉर CH ओनली. बेन्झीनला डायरेक्टली अटॅच कोण आहे? CH, आणि त्याला पुढे कोण आहे? 2 Cl, 2 बेन्झल क्लोराइड. नेक्स्ट वन. ओनली कार्बन, नो हायड्रोजन, फक्त कार्बन आहे. जर कार्बन अटॅच असेल बेन्झीनला देन इट्स कॉल्ड ॲज बेन्झो. याला काय म्हणतो आपण? बेन्झो. आता इथे जर का 3 क्लोरीन असेल तर बेन्झो क्लोराइड, बेन्झो क्लोराइड. सो बेन्झो मीन्स व्हॉट? CH, सॉरी ओनली C अटॅच विथ बेन्झीन. मग या तिन्ही व्हॅलेन्सीज ज्या आहेत त्या सॅटिस्फाईड झाल्यात. आपल्याकडे क्लोरीन आहे म्हणून त्याला आपण म्हणलं बेन्झो क्लोराइड, बेन्झो क्लोराइड. नेक्स्ट वन. CH3 अटॅच्ड आहे अँड ॲडजसंट पोझिशनचा हायड्रोजन जो आहे तो आपण एलिमिनेट केलाय. दॅट इज कॉल्ड ॲज अ 2 टोलाइल, 2 टोलाइल, और इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्थोटोलाइल, ऑर्थोटोलाइल. मग आता इथे Cl जर का असेल देन 2 टोलाइल क्लोराइड किंवा याला म्हणतात ऑर्थोटोलाइल क्लोराइड. ओके, देन नेक्स्ट वन.
आता फक्त पोझिशन चेंज झाली. मिथाइल ग्रुप ॲज इट इज आहे. ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन काढला होता, इथे आपण मेटाचा हायड्रोजन काढलाय विथ रिस्पेक्ट टू CH3. 1 2 3 थर्ड कार्बनचा हायड्रोजन आपण एलिमिनेट केलाय. सो इट्स कॉल्ड ॲज अ 3 टोलाइल or metatolile. Similarly, here next one with respect to CH3 group, fourth कार्बनचा हायड्रोजन एलिमिनेट केलाय. सो इट्स कॉल्ड ॲज 4 टोलाइल और पॅराटोलाइल. सो या तिन्ही केसमध्ये हॅलोजन अटॅच केला आपण तर इथे येईल हा 2 टोलाइल क्लोराइड, इथे येईल 3 टोलाइल क्लोराइड, इथे येईल 4 टोलाइल क्लोराइड और ऑर्थो टोलाइल क्लोराइड, मेटाटोलाइल क्लोराइड और पैराटोलाइल क्लोराइड. Depend on what is substitution. The next one, halogen derivatives. Halogen derivatives means what? If halogen atom directly attached with benzene, halogen जर का directly आपल्या बेन्झीनला attached आहे तर depend on attachment त्याचं नाव येईल. So halobenzene. Just for example, right now Cl attached with benzene, so it's called as chlorobenzene. जर क्लोरीन डायरेक्टली बेन्झीनच्या sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच्ड असेल तर इट्स कॉल्ड ॲज व्हॉट? क्लोरोबेन्झीन. सपोज दॅट या क्लोरीनच्या ॲडजस्टंट पोझिशनला अजून एखादा क्लोरीन आपण अटॅच केला, देन या दोघांमधला एक फर्स्ट पोझिशनला आणि त्याच्या बाजूचा सेकंड पोझिशनला. सो इमॅजिन दॅट हा फर्स्टला आहे तर हा सेकंडला आहे. 1 2 1 2 means what? 1,2 दोन्ही सेम ग्रुप आहेत. सो 1,2 डायक्लोरोबेन्झीन. ओके, और इट्स ऑल्सो नोन ॲज ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन. वाय ऑर्थो? या क्लोरीनला आपण अज्युम केलाय ॲज अ फंक्शनल ग्रुप. सो विथ रिस्पेक्ट टू फंक्शनल ग्रुप, सेकंड क्लोरीन प्रेझेंट ऑन ऑर्थो पोझिशन. सो ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन. नेक्स्ट वन, बेन्झाइल ग्रुप attached with Cl. Benzyl group attached with Cl means what? Benzyl chloride. Benzyl chloride. किंवा याला अजून एका वेगळ्या पद्धतीने नाव देता येईल, फिनाइल क्लोरोमिथेन. मग आता या फिनाइल क्लोरोमिथेन मध्ये आपण काय केले? फिनाइल क्लोरोमिथेन मध्ये आपण हा जो आहे तो पॅरेंट यूज केलाय. ओके, सो 1 कार्बन अटॅच विथ क्लोरीन मीन्स व्हॉट? मिथाइल क्लोराइड. सो मिथाइल क्लोराइड जर का असेल तर त्याचा IUPAC नेम होतो क्लोरोमिथेन. बट मिथेनचा एक हायड्रोजन जो आहे तो आपण काढलाय आणि त्या ठिकाणी हा फिनाइल ग्रुप ॲज अ सबस्टिट्यूएंट घेतलाय. सो याचं नाव येईल फिनाइल क्लोरोमिथेन. फिनाइल क्लोरोमिथेन. 1 कार्बन मीन्स व्हॉट? मिथेन. सो पॅरेंट आपण इथे मिथेन यूज केलाय आणि त्याचं एक ऑल्टरनेट नेम दिलंय, ते आहे फिनाइल क्लोरोमिथेन. फिनाइल क्लोरोमिथेन, बट कॉमनली नोन ॲज व्हॉट? Benzyl chloride. The next one, now we have side chain. या साइड चेन मधल्या टर्मिनल कार्बनला Cl अटॅच्ड आहे. सो Cl हा झाला आपला फंक्शनल ग्रुप अँड विथ रिस्पेक्ट टू फंक्शनल ग्रुप नंबरिंग करायचं आहे. सो अकॉर्डिंग टू लोएस्ट नंबर रूल, फंक्शनल ग्रुप मस्ट बी प्रेझेंट ऑन व्हॉट इज लोएस्ट नंबर ऑफ कार्बन आयटम. सो 1 2 3 नॉट दी 1 2 3 मीन्स बेन्झीनला गेली सेकंड प्रायोरिटी. बेन्झीनला गेली सेकंड प्रायोरिटी. सो फर्स्ट आपण क्लोरीनला ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला नंबर दिला 1, देन नेक्स्ट वन 2, देन नेक्स्ट वन 3. ओके, सो अकॉर्डिंग टू IUPAC name start with functional group. Name start with functional group, then substituent, then parent. सो या केसमध्ये नाव आपण क्लोरीन पासून स्टार्ट करणार आहे. सो 1 क्लोरो, देन थर्ड कार्बन अटॅच विथ बेन्झीन, बट बेन्झीनला आपण काय कन्सिडर करतो? ॲज अ फिनाइल ग्रुप. सो 3 फिनाइल अँड लॉंग चेन कंटेन 3 कार्बन आयटम मीन्स व्हॉट? डिप्रोपेन. सो 1 क्लोरो 3 फिनाइल प्रोपेन, 1 क्लोरो 3 फिनाइल प्रोपेन. हा झाला त्याचा IUPAC नेम. अँड अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये जर का आपण पोझिशन्स यूज करून त्याला एक्सप्लेन करणार असू तर फर्स्ट पोझिशन ही आपली अल्फा पोझिशन असते. नेक्स्ट वन बीटा, नेक्स्ट वन गॅमा. सो ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे तो म्हणजे कोण आहे? आपला अल्फा कार्बन. त्याच्या पुढचा कोण आहे? बीटा. त्याच्या पुढचा कोण आहे? गॅमा. सो इथे गॅमाला बेन्झीन रिंग अटॅच्ड आहे. सो सेकंड नॉमेनक्लेचर मध्ये गॅमा फिनाइल प्रोपाइल क्लोराइड. आता हे झालं आपलं IUPAC नेम, सॉरी कॉमन नेम. वरचं जे आहे ते IUPAC नेम.
The next one. Now nuclear substitution. न्यूक्लिअर सबस्टिट्यूशन मीन्स न्यूक्लियसला डायरेक्टली दुसरा ग्रुप अटॅच्ड आहे. या केसमध्ये याला आपण फिनॉल असं लिहिले, बट हा फिनॉल नाहीये. इथे स्ट्रक्चर जे आहे त्या केसमध्ये हा OH असला पाहिजे. जिथे OH नाहीये तो फक्त बेन्झीन होता. इफ OH डायरेक्टली अटॅच विथ बेन्झीन देन इट्स कॉल्ड ॲज व्हॉट फिनॉल. OH डायरेक्टली बेन्झीनला अटॅच आहे तर आपण त्याला काय म्हणणार आहे, फिनॉल. देन सेकंड केस, फिनॉलचा डेरिव्हेटिव्ह. फिनॉलचा डेरिव्हेटिव्ह या केसमध्ये फिनॉल इथे आहे OH अटॅच टू डायरेक्टली आणि त्याच्या ऍडजसेंट पोझिशनला CH3 आहे. सो या दोघांमध्ये मेन जो आहे तो कोण आहे, COH आणि सेकंडरी जो आहे तो CH3. सो सेकंडरी जो आहे दॅट वी यूज एज व्हॉट इज सबस्टिट्यूशन और सबस्टिट्यूट. सो सबस्टिट्यूट कोण आहे आपल्याकडे, मिथाइल आहे आणि मिथाइल विथ रिस्पेक्ट टू OH हा आपला फर्स्ट वन झाला बिकॉज इट्स फंक्शनल ग्रुप आणि याच्या कन्सिडरेशन मध्ये CH3 आहे सेकंड कार्बनवर. सो सेकंड कार्बनवर CH3 सो 2-मिथाइल फिनॉल, 2-मिथाइल फिनॉल, 2-मिथाइल फिनॉल और इट्स ऑल्सो नोन ॲज ऑर्थोक्रिसॉल, हे कॉमन नेम आहे. द नेक्स्ट वन, OH ग्रुप जो आहे तो आता आपण थोडासा पुढे नेलाय, शिफ्ट केलाय. सो OH आपला प्रायमरी फंक्शनल ग्रुप आहे. सो 1 2 3 3-मिथाइल फिनॉल, 3-मिथाइल फिनॉल और मेटाक्रिसॉल. देन नेक्स्ट वन, OH एक्झॅक्टली बॉटमला किंवा अपोजिट पोझिशनला आहे, बट स्टील याला नंबरिंग करताना 1 हा 2 हा 3 आणि हा 4, कारण हा फंक्शनल ग्रुप आहे आणि हा सबस्टिट्यूशन आहे. सो फर्स्ट वन पोझिशनला नेहमी फंक्शनल ग्रुप येईल. विथ रिस्पेक्ट टू OH, फोर्थ कार्बन अटॅच्ड विथ CH3, फोर्थ कार्बन अटॅच्ड विथ CH3. सो 4-मिथाइल फिनॉल, 4-मिथाइल फिनॉल और अकॉर्डिंग टू पोझिशन OH च्या एक्झॅक्ट अपोजिट CH3 आहे, म्हणजे हा आहे पॅरा पोझिशनला. सो इट्स कॉल्ड ॲज व्हॉट, पॅराक्रिसॉल. नोन ॲज व्हॉट, पॅराक्रिसॉल, पॅराक्रिसॉल. नाउ नेक्स्ट वन, सपोज 2 OH आहेत. फर्स्ट केसमध्ये हे ऍडजेसेंट पोझिशन आहे. सो 1,2 1,2 डाय मीन्स व्हॉट 2. आता या केसमध्ये आपण फिनॉल नाही यूज करणार, त्याला आपण हायड्रॉक्सी ग्रुप असं कन्सिडर करणार. हायड्रॉक्सी मीन्स व्हॉट OH. सो 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहेत आणि ते फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला आहे, हा 1 आणि हा 2. सो 1,2 डायहायड्रॉक्सी बेन्झीन. देन नेक्स्ट वन, 1,3 1 2 3. सो 1,3 डायहायड्रॉक्सी बेन्झीन, बेन्झीनच्या फर्स्ट पोझिशनला आणि थर्ड पोझिशनला कोण आहेत, OH. देन लास्ट वन याच्यामधला सिमेट्रिकल बेन्झीन आणि याला 3 ग्रुप OH आहेत, ते सिमेट्रिकल पोझिशनला आहे. सो कोणताही कन्सिडर करा ॲज अ फंक्शनल ग्रुप. याला नाव दिलं मी 1, देन 2 3 4 5 6. तरी सुद्धा हा फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ. सो 1 3 5 1,3,5 ट्राय हायड्रॉक्सी बेन्झीन, 1,3,5 ट्राय हायड्रॉक्सी बेन्झीन और इट्स ऑल्सो नोन ॲज फ्लोरोग्लिसिनॉल, फ्लोरोग्लिसिनॉल. नेक्स्ट वन, साइड चेन सबस्टिट्यूशन, साइड चेन सबस्टिट्यूशन. सो आता साइड चेनला हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच मीन्स व्हॉट OH. जर का OH साइड चेनला अटॅच असेल तर तो येईल फिनॉल, तो काय येईल, फिनॉल. सो फर्स्ट वन केसमध्ये हा ऑलरेडी आपण पाहिलेला आहे, CH2 अटॅच्ड विथ बेन्झीन नोन ॲज बेन्झाइल ग्रुप. बेन्झाइल ग्रुप जर का OH ला अटॅच असेल देन बेन्झाइल अल्कोहोल. बट सपोज दॅट मी या कार्बनला कन्सिडर केला ॲज अ पेरेंट, तर या कार्बनला OH अटॅच्ड आहे, एकच कार्बन आहे. एक कार्बन मीन्स व्हॉट, मिथेन. बट मिथेनला OH अटॅच्ड आहे म्हणजे हा लास्ट ई जो आहे दॅट वी रिप्लेस विथ OL. सो मिथेनॉल. बट या मिथेनॉल मधला एक हायड्रोजन जो आहे अजून तो हायड्रोजन गेला आणि त्या ठिकाणी आला आहे बेन्झीन रिंग. या बेन्झीनला आपण म्हणतो फिनाइल ग्रुप. सो याचं नाव येईल फिनाइल मिथेनॉल, फिनाइल मिथेनॉल. नो नीड टू रिप्रेझेंट पोझिशन ऑफ फिनाइल ग्रुप, कारण एकच कार्बन आहे, एकाच कार्बनवर दोन्ही असल्यामुळे पोझिशन दाखवायची गरज नाहीये. बट या केसमध्ये आलो आपण,
या केसमध्ये बेन्झिनला 3 कार्बन अटॅच्ड आहेत आणि टर्मिनल कार्बनला OH अटॅच्ड आहे. सो टर्मिनल कार्बनला OH अटॅच्ड आहे मीन्स व्हॉट, OH हा झाला फंक्शनल ग्रुप. अँड फंक्शनल ग्रुपची पोझिशन आली पाहिजे लोवेस्ट नंबरवर. सो हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. फर्स्ट कार्बनला OH अटॅच्ड आहे, लॉंग चेन कंटेन 3 कार्बन atom, थर्ड कार्बन atom attached with another substitution and it's phenyl. So 3 phenyl, थर्ड ला फिनाइल ग्रुप आहे. लॉंग चेन मध्ये 3 कार्बन आहेत, सो प्रोपेन 1 ऑल. ओके, हा प्रोप 1 ऑल आलाय, बट इन्स्टेड ऑफ प्रोप 1 ऑल वी कॅन ऑल्सो राईट डाउन ॲज प्रोपेन 1 all. Propane 1 all. So 3 phenyl, propane 1 all. The next one, aromatic ethers. Now ether means what? दोन aromatic rings मध्ये O असेल और एक aromatic ring असेल आणि दुसरा अल्काइल ग्रुप असेल. Oxygen present between 2 aromatic rings or oxygen present between aromatic and aliphatic group. ओके, मग हे ग्रुप वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन जो आहे या केसमध्ये अल्काइल ग्रुप मधला मिथाइल ग्रुप आहे आणि हा बेन्झीन मधला फिनाइल ग्रुप आहे. सो याचं नाव येईल फिनाइल, मिथाइल आणि इथर. बट अकॉर्डिंग टू IUPAC नेम, whole OCH3 we used as a substituent. So whole CH3O means methoxy. Methoxy group attached to benzene. म्हणून याचं नाव येईल methoxy benzene. याचं नाव येईल methoxy benzene or commonly it's known as anisole. Commonly it's known as what? Anisole. So methoxy group attached with benzene means anisole or methoxy benzene. मग आता methoxyच्या पोझिशनला इथे C2H5 आहे. सो ऑब्विसली हा इथाइल अटॅच विथ ऑक्सिजन मीन्स इथॉक्सी ग्रुप. सो इथॉक्सी बेन्झीन, इथॉक्सी बेन्झीन, इथॉक्सी बेन्झीन और यालाच आपण म्हणतो फेनिटोल. फेनिटोल हा कोण होता? ॲनिसोल. तो कोण आहे? फेनिटोल. देन नेक्स्ट वन, अमाइन्स. NH2 directly attached with a benzene known as aniline. Common name मध्ये आपण त्याला aniline म्हणतो. But benzenaamine means IUPAC name. Benzene attached with amine group. Benzene attached with amine. So last E जो आहे तो गेला आणि त्या ठिकाणी कोण आलाय? amine. Benzenaamine. Benzenaamine. Then second one, anilinचा NH2 as it is आहे. With respect to anilines adjacent carbon जो आहे त्याला CH3 attached आहे. सो adjacent carbon जर का CH3 attached असेल तर या दोघांमधला प्रायमरी फंक्शनल ग्रुप मीन्स व्हॉट? NH2 and secondary means what? CH3. So CH3 we used as a substituent. CH3 present on second carbon atom, so 2-methyl benzenamine. 2-methyl benzenamine or it's also known as orthotoluidine. ऑर्थो मीन्स ऑर्थो पोझिशनला CH3 आहे. CH3 जर का असेल तर जो कंपाऊंड तयार होतो बेन्झीन विथ CH3 त्याला म्हणतो आपण टोलिन आणि त्याच्या कंपाऊंडच्या ॲडजेसंट पोझिशनला NH2 सुद्धा आहे म्हणून याला म्हणतो ऑर्थोटोलिडिन. देन नेक्स्ट वन, दोन NH2 आहेत आणि दोन्ही ॲडजेसंट पोझिशन आहेत. सो 1,2 और 1,2. सो बेन्झीन आता इथे ई शेवटचा ॲज इट इज आहे, त्याला काहीही चेंजेस नाहीत. बेन्झीन 1,2 डायमाइन. Benzene 1,2 diamine. Then nitro compound. Now nitro present on benzene ring. So suppose nitro directly attached with the benzene, then it's called as a nitrobenzene. Suppose that एक OH आहे and 3 alternate position ला नायट्रो 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 आहे तर OH attached with benzene means what? Phenol. With respect to OH, first nitro present on second carbon atom, then next present on fourth carbon atom,
and last present on 6th carbon atom. So 2,4,6 try नायट्रोफिनॉल. सेकंडला, फोर्थला आणि सिक्सला नायट्रो 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 ग्रुप आहे आणि फर्स्टला OH. मग या सगळ्यांपैकी मेन जो आहे तो कोण आहे? OH. सो विथ रिस्पेक्ट टू OH आपण नाव फाइंड आउट केलं. इफ बेन्झीन अटॅच विथ OH देन इट्स अ फिनॉल. फिनॉलच्या सेकंड, फोर्थ आणि सिक्स पोझिशनला कोण आहे? नायट्रो ग्रुप आहे. सो 2, 4, 6 ट्राय नायट्रोफिनॉल. कॉमनली याला आपण म्हणतो पिक्रिक ऍसिड. पिक्रिक ऍसिड. देन नेक्स्ट वन, similar compound है, just we replace OH with CH3. If benzene attached with CH3 then it's called as toluene. त्याला आपण म्हणतो toluene. आणि NO2 ची पोझिशन ॲज इट इज आहे. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. सो 2, 4, 6 trinitro-toluene or it's also known as TNT, trinitro-toluene. Next one, aldehydes. Benzene directly attached with CHO. CHO means what? C double bond O and H means aldehyde group. Aldehyde group. So aldehyde group directly attached with benzene, then that compound is known as benzaldehyde. Compound is known as benzaldehyde. Compound is known as benzaldehyde. So benzaldehyde madla aldehyde attached with benzene. Benzaldehyde मध्ये aldehyde group means CHO attached with benzene known as benzaldehyde. Then suppose that we have two different group attached with the benzene. First one आहे CHO आणि दुसरा आहे OH. तर या दोघांमधला CHO जो आहे it's primary and OH it's what is secondary. So with respect to CHO, OH present on a second carbon atom means 2-hydroxy. 2-hydroxy benzaldehyde or it's also known as a salicylaldehyde. Commonly याला आपण म्हणतो salicylaldehyde. Ketone. Now in ketone, C double bond O may be attached with two aromatic rings or one aromatic and one alkyl. One aromatic and one alkyl. So first one case मध्ये एक aromatic रिंग आहे, एक alkyl ग्रुप आहे. एक aromatic रिंग आहे, एक alkyl ग्रुप आहे. alkyl ग्रुप जो आहे तो आहे CH3 आणि aromatic रिंग म्हणजे आपले बेन्झीन. सो मिथाइल आणि फिनाइल या दोघांच्या मध्ये C डबल बॉन्ड आहे. सो मिथाइल फिनाइल कीटोन. मिथाइल फिनाइल कीटोन. कॉमनली याला म्हणतो आपण ऍसेटोफिनोन. ऍसेटो ग्रुप attached with phenone. So aceto group attached with phenone means what? C double bond. Next one, या केस मध्ये दोन्ही ही बेन्झीन रिंग्स आणि ह्या दोन्ही बेन्झीन रिंग C double bond O ला attached आहे. So two benzene ring means what? Two phenyl group. So diphenyl. आणि या दोन फिनाइलच्या मध्ये C double bond आहे. So diphenyl ketone normally known as benzophenone. Normal known as benzophenone. Acids. In acids, COOH means C double bond O and OH group. Acidic group attached with benzene. Acidic group attached with benzene. So if acidic group directly attached with benzene, then benzene convert into benzoic acid. Benzene convert into benzoic acid. So benzoic acid मध्ये OIC बेन्झीनच्या नंतर OIC जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. सेम याचा डेरिव्हेटिव्ह आहे इकडे विथ रिस्पेक्ट टू COOH. सेकंड कार्बन अटॅच्ड विथ CH3. सेकंड कार्बन अटॅच्ड विथ CH3. सो सेकंड कार्बनला CH3 आहे. CH3 मीन्स व्हॉट? मिथाइल ग्रुप. सो मिथाइल ग्रुप म्हणजे 2 मिथाइल बेन्झोइक ऍसिड. याचं नाव बेन्झोइक ऍसिड आहे. मग सेकंड कार्बनला कोण आहे? CH3. सो 2 मिथाइल बेन्झोइक ऍसिड और इट्स ऑल्सो नोन ॲज ऑर्थोटोलिक ऍसिड. ऑर्थो पोझिशनला कोण आहे? CH3 आहे. देन नेक्स्ट वन, OH present on second carbon atom. हा 1, हा 2. So 2-hydroxy benzoic acid or commonly known as salicylic acid. Commonly known as salicylic acid. 2-hydroxy कारण second carbon ला OH attached आहे. Then next one. Suppose दोन
COOH means what? Two acidic group phenol, not phenol, benzene ring वर ऍडजेसंट पोझिशनला अटॅच्ड आहेत. सो 2 COOH जर का ऍडजेसंटला असेल ते नॉर्मली त्याला आपण थॅलिक म्हणतो, थॅलिक ऍसिड. सो थॅलिक ऍसिड मध्ये 2 COOH असले पाहिजे, ऍडजेसंटलाच असले पाहिजे असं काही नाहीये. राईट नाव ऍडजेसंटला आहेत, सो याला आपण ऑर्थोथॅलिकही म्हणू शकतो. बट IUPAC नेम मध्ये बेन्झीन या दोघांपैकी कोणतं तरी एक फर्स्ट कार्बनला आहे. सो विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट फंक्शनल ग्रुप ऑदर प्रेझेंट ऑन सेकंड कार्बन आयटम. सो 1,2 बेन्झीन, 1,2 डाय कार्बॉक्सिलिक ऍसिड. डाय कार्बॉक्सिलिक मीन्स 2 कार्बॉक्सिलिक ऍसिडचे ग्रुप्स आहेत. सो बेन्झीन 1,2 डाय कार्बॉक्सिलिक ऍसिड. ऍसिड डेरिव्हेटिव्स. सो ऍसिडिक ग्रुप जो आहे त्याच्यामधला OH और हाइड्रोजन रिप्लेस विथ अदर ग्रुप. सो C डबल बॉन्ड O X और C डबल बॉन्ड O OX. आता COOH, C डबल बॉन्ड O आणि OH हा ऍसिडिक ग्रुप आहे. या ऍसिडिक ग्रुप मधला OH किंवा H रिप्लेस केला आणि दुसरा कोणता तरी ग्रुप आणला तर त्याला आपण म्हणतो ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ऍसिड डेरिव्हेटिव्ह. सो इन फर्स्ट केस होल OH रिप्लेस विथ NH2. या इकडचा OH गेलाय आणि त्या ठिकाणी कोणाला दुसरा ग्रुप NH2. सो या कंपाऊंडला म्हणतो आपण बेन्झामाइड. बेन्झामाइड, बेन्झामाइड. देन suppose that whole OH replaced with Cl, benzoyl chloride. benzoyl chloride, benzoyl chloride म्हणजे Cl जो आहे तो OH च्या जागी आला. तर या दोघांमध्ये क्लासिफिकेशन जर करायचं झालं, पूर्ण OH ग्रुप जो असतो तो निगेटिव्ह असतो आणि फक्त हायड्रोजन जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. सो हियर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ OH आणि जर का मी फक्त हायड्रोजन काढला तर तो होईल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन केल्यानंतर जे लोक येणार आहेत ते असे आहेत आणि इलेक्ट्रोफिलिक केल्यानंतर जो होईल तो वेगळा कोणतरी असेल. ओके, सो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह रिप्लेस विथ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मीन्स वी रिप्लेस हायड्रोजन विथ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ग्रुप अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह मीन्स होल OH रिप्लेस विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप. सो हा झाला बेन्झॉइल क्लोराइड. हियर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑकर्स. देन नेक्स्ट वन. आता या केसमध्ये ओनली हायड्रोजन रिप्लेस केलाय मीन्स इलेक्ट्रोफाइल. हायड्रोजन रिप्लेस विथ CH3. हायड्रोजन रिप्लेस विथ CH3 नोन ॲज मिथाइल बेन्झोएट. बेन्झीन अटॅच विथ C डबल बॉन्ड O, बेन्झोएट आणि हा CH3. सो मिथाइल बेन्झोएट, मिथाइल बेन्झोएट. सिमिलरली या केसमध्ये C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O या दोघांच्या मध्ये आहे ऑक्सिजन आणि इकडे बेन्झीन बेन्झीन आहेत. हा इथे बेन्झीन अटॅच्ड आहे. सो हे दोन बेन्झॉइक ऍसिडचे डिहायड्रेशन वाले प्रोडक्ट आहेत. मीन्स 2 बेन्झॉइक ऍसिड मधला हायड्रोजन आणि एका मधला OH एलिमिनेट केला अँड डिहायड्रेशन प्रोडक्ट जो आहे त्याला म्हणतो आपण बेन्झॉइक एनहायड्राइड. अँड मीन्स व्हॉट? 1 H2O लेस दॅन 2 ऍसिड मॉलिक्युल्स. सो बेन्झॉइक एनहायड्राइड.